ग्रामीण AI समिटमध्ये आपण स्वागत करूया माननीय सुधीरजी शिंदे आणि माननीय सुखदेवजी जमधारे यांचं। माननीय सुधीरजी शिंदे हे जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत, तर माननीय सुखदेवजी जमधारे हे सुद्धा ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत। कृषी क्षेत्रातील त्यांचा समृद्ध अनुभव आणि आधुनिक शेती पद्धतींचं सखोल ज्ञान यामुळे त्यांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। ते आज आपल्याला AI अँड ॲग्रिकल्चर या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। चला तर मग जोरदार टाळ्यांच्या गजरात माननीय सुधीरजी शिंदे आणि माननीय सुखदेवजी जमधारे यांचं मनपूर्वक स्वागत करूया। सर्वांना नमस्कार। आवाज येतो व्यवस्थित? मी कृषी विभागात आहे आणि शिंदे सर काही कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही, तर मी आता वेळ अशी झाली आहे की शाळा सुटायची वेळ झाली आणि गणिताचा तास सुरू झाला आहे, तर मी लवकरात लवकर आवर्त घेतो, जास्त बोलणार नाही। सकाळपासून आपण डेटा, मशीन लर्निंग, AI अशा वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या। आपला शेतकरी प्रत्यक्षरित्या या गोष्टी वापरत होता, फॉर्म वेगळे होते। कदाचित एक छोटंसं कोडं सांगतो, कोडं सोडायला आपल्याला आवडतं लहानपणी, आता काही सिनियर मंडळीला ते नक्कीच आठवेल। 27 मधून 9 गेले बरोबर 0 असं ते कोडं असायचं। तर हे कसं, कोणाला सांगता येईल? हे शेतीशी किंवा शेतकऱ्यांच्या विश्वाशी निगडीत आहे। आपण जर पाहिलं तर 27 नक्षत्र आहेत आणि त्यातले फक्त 9 नक्षत्र असे आहेत की ते पावसाचे आहेत, आणि त्या नक्षत्रात जर पाऊस नाही पडला तर शेतकऱ्याचा अख्खा हंगाम वायाला जाऊ शकतो। म्हणजे हा एक प्रकारचा डेटा होता जो कदाचित काही वर्षाच्या निरीक्षणातून शेतकऱ्यांनी किंवा आपल्या पूर्वजांनी जमावलेला होता, आणि हाच डेटा किंवा हाच अनुभव मशीनच्या किंवा कम्प्युटरच्या माध्यमातून आपण शेतीमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये वापरू शकतो। PPT लावता येईल? शेतीपुढे जर पाहिलं सध्या आपल्याला, तर सध्या 4-5 महत्त्वाच्या अडचणी आहेत, ज्याला आपण क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग म्हणू शकतो। म्हणजे पाहिलं तर आपण आता मागच्या काही आठवड्यात आपल्याकडे वादळ झालं, पाऊस झाला, याचं प्रेडिक्शन किंवा अंदाज नसल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। दुसरं, रासायनिक खतांचा वापर असेल, त्याच्यामुळं जमिनीची खालवत चाललेली मातीची गुणवत्ता असेल, तर या गोष्टीवर AI किंवा या कम्प्युटरच्या किंवा या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याचं उत्पादन वाढवायला मदत करू शकतो। तर पुढचे घ्या। हे 4-5 ज्या प्रमुख अडचणी आहेत की हवामानाचा अंदाज चुकल्यामुळं किंवा शेतकऱ्याला माहिती वेळेत न मिळाल्यामुळं, अगदी उभं पीक असेल, अगदी वेचणीला आलेला कापूस असेल तर तो सुद्धा भिजतो आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं। त्याचप्रमाणे इतर जे उत्पादनातली अनिश्चितता असेल, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा क्लायमेट चेंज असेल, याचा आपल्या अगोदर जर कशावर परिणाम होत असेल तर तो शेतीवर आणि पर्यायी शेतकऱ्यावर होतो, आणि शेतकऱ्याचं दिवसेंदिवस जे उत्पादन खालावत चालले, तर वेळेवर सल्ला न मिळणं आणि त्याला पुरेशी माहिती न मिळणं किंवा त्याच्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध नसणं, या 2-3 गोष्टीमुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते। आता डेटा आता हेच AIचे हेच जे 4-5 गोष्टी आहेत ते सर्वत्र कॉमन आहेत। डेटा गोळा करणं म्हणजे काय, तर सॉईल सेन्सर आहेत, ह्युमिडिटी सेन्सर आहेत की जे शेतामध्ये लावले जातात, आणि त्यातून शेतकऱ्याला किंवा त्या ॲपमध्ये डेटा कलेक्ट होतो आणि त्याच्या विश्लेषण करून शेतकऱ्याला सल्ला दिला जातो की आपल्या शेतामधल्या कोणत्या भागात कमी पाणी पडले, कोणत्या भागात अगदी पेस्टचे पण काही सेन्सर आहेत की कोणत्या भागामध्ये किडीचा प्रादुर्भाव झाला आहे, आणि त्याच भागामध्ये ड्रोनच्या मदतीने फवारणी होऊ शकते का, इथपर्यंत हे तंत्रज्ञान पुढे गेले। आणि त्या माध्यमातून म्हणजे सरसकट फवारणी करणं किंवा सरसकट पाणी देणं किंवा सरसकट खतं देणं, म्हणजे ज्या ठिकाणी गरज नाही तिथं विनाकारण खतं देऊन जो खर्च वाढतोय, तर तो AIच्या माध्यमातून किंवा या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण वाचू शकतो, आणि पर्यायाने शेतकऱ्याचं जो उत्पादनासाठीचा जो खर्च आहे तो कमी करायला मदत होऊ शकते। आता आत्तापर्यंत जे जगभरात हे तंत्रज्ञान वापरलं जातं, तर त्या पद्धतीने 40% पाण्याची बचत होऊ शकते सेन्सर तंत्रज्ञान वापरल्यामुळं। सेन्सर हा AIचाच एक पार्ट म्हणू शकतो आपण। 40% पाणी वाचवणं म्हणजे
आपण आणखीन तितकं क्षेत्र लागवडीखाली किंवा पाण्याखाली आणू शकतो. उत्पादनात 30% वाढ झाल्याची अनेक ठिकाणी उदाहरणं आहेत आणि 25% खर्च कमी कसा होऊ शकतो? खर्च कमी केला म्हणजे अल्टिमेटली शेतकऱ्याचं उत्पादन वाढल्यासारखं आहे. म्हणजे जर त्याला खतं औषधं कमी लागले तर साहजिकच त्याचा उत्पादन खर्च कमी होतो. उत्पादन खर्च कमी झाला म्हणजे उत्पादन वाढल्यासारखं आहे. घ्या पुढं. आता सकाळी गुगल अर्थ वगैरे सांगितलं तर गुगल अर्थ इंजिनच्या माध्यमातून आपण अगदी सोप्या पद्धतीने विदाऊट म्हणजे एकही रुपये खर्च न करता आपल्या परिसरातील शेती किंवा पिकं लावलेले कधी लागवड झाली, कधी काढणीसाठी येतील, याचे छोट्या छोट्या गोष्टीचे अगदी बारीक सारीक कोड लिहून ही माहिती आपण गोळा करू शकतो. म्हणजे सॅटेलाईट इमेजरी तर आहेच, तो तर खूप मोठा डेटा आहे. MR-SAC आहे, NR-SAC आहे, महाराष्ट्र शासनाचा MR-SAC आहे. त्याच्या माध्यमातून हा डेटा तर शेतकऱ्याला मिळत असतो आणि त्यातून अगदी रोगग्रस्त पिकं किंवा आपण जर पाठीमागे कधी वाचलं असेल NDVI नावाची एक संकल्पना आहे की नुकसान झालेली पिकं असतील किंवा कीडग्रस्त रोगग्रस्त पिकं असतील आणि त्याच्यावर करायच्या उपाययोजना, तर हे सॅटेलाईटच्या इमेजरीच्या माध्यमातून पण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होतं. पुढे आता माती परीक्षण असेल, म्हणजे सुरुवातीलाच मी सांगितलं की माती परीक्षणाचा जो अहवाल असतो तो थोडासा अवघड असतो. अगदी तो सोप्या पद्धतीनं काही कॅल्क्युलेटर आहेत. एक सांगायला मला असं वाटेल की महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाने महाविस्तार AI नावाचं शेतकऱ्यांसाठी ॲप बनवलं जे परिपूर्ण AI वर आधारित आहे. म्हणजे रिअल टाईम डेटा पण देतं आणि शेतकऱ्यांना अगदी जसं ChatGPT वगैरे चालतं तसं पिकांचे माहिती विचारली, किडींची माहिती विचारली, अगदी किडीचा फोटो काढून अपलोड जरी केला तरी ते डायग्नोसिस करून सांगतं की याच्यावर कशाचा प्रादुर्भाव झाला आणि उपाययोजना पण सांगतं. काही गोष्टी यातल्या खर्चिक आहेत पण शासन स्तरावरून त्या चालू आहेत. घ्या पुढं. हा याच्यामुळं जास्त शेतकऱ्यांचं नुकसान होतं की गारपीट असेल, शेतकरी तयार नसतो की पूर्वी माहिती नसायची. पण आता ह्या 4-5 वर्षात किंवा 5-7 वर्षात पाहिलं असेल तर हवामानाचे बऱ्यापैकी अंदाज हवामान विभागाचे परफेक्ट ठरत आहेत. अगदी आजही पाहत असेल तर बऱ्याच जणांना मोबाईलवर मेसेज येतात की येणाऱ्या 3 तासामध्ये तुमच्या भागात पाऊस पडू शकतो, काळजी घ्या. तर हे शेतकऱ्यासाठी अशा पद्धतीने ते उपयुक्त ठरत आहे. सेन्सॉरच्या मदतीने पाणी व्यवस्थापन म्हणजे ठिबक असेल की ज्या सेन्सॉरने कळवलं की ह्या पिकाला पाणी कमी पडतं आहे, त्याला आर्द्रता कमी झाली आहे आणि ॲटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित पद्धतीने ड्रीप चालू होऊन त्या पिकाला पाणी पण दिलं जाऊ शकतं. इथपर्यंत याचा वापर आपल्या शेतीमध्ये होतोय. पुढे घ्या थोडंसं. कीड रोगाचं तर मी सांगितलं की हे सेवा मोफत उपलब्ध आहे महाविस्तार या ॲपमध्ये. कृषी विभागाचं जे ॲप आहे ते घ्या पुढं. आता बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की यातल्या काही गोष्टी खर्चिक येतं, पण समूह शेती असेल, गट शेती असेल, त्याच्या माध्यमातून याच्यावर मार्ग काढला जाऊ शकतो. म्हणजे ड्रोनचं फवारणी असेल, आता खेड्यापाड्यात कस्टम हायरिंग सेंटर आहेत, छोट्या छोट्या गावात ते सुरू झालेत की एक जण कोणतरी ड्रोन घेतो आणि तो भाड्याने इतरांना वापरायला देतो. अगदी 800 ते 1000 रुपये या दराने एकरी ड्रोनच्याद्वारे फवारणी केली जाते. ड्रोनची वैयक्तिक किंमत जरी जास्त असली तर अशा पद्धतीने ते शेतकऱ्यांना स्वस्तात उपलब्ध होऊ शकतं. पुढे घ्या थोडंसं. मागाशी जी मी सॅटेलाईट डेटा इमेजरी म्हटलं किंवा NDVI म्हटलं तर हा त्यातला हे आहे की दर 7 दिवसाला 6 दिवसाला MR-SAC किंवा त्यातून डेटा उपलब्ध होतो. काही डेटा ओपन आहे, काही फक्त गव्हर्नमेंटसाठी वापरला जातो. हे वेगवेगळे ॲप आहेत. शासनाचं महाविस्तार म्हणून आहे, राज्य शासनाचं. केंद्र सरकारने भारत विस्तार नावाने आणलं. खाजगी कंपन्यांचे खूप आहेत. प्लॅन्टिक्स नावाचं ॲप होतं की ज्याच्यात सुरुवातीला AI वापरलं गेलं गेल्या 8-10 वर्षापूर्वीपासून की फोटो काढले की लोकांना ते जसं गुगल लेन्स आज काम करतं तसं प्लॅन्टिक्स करायचं की फोटो काढलं तरी ती कीड ओळखायचं आणि त्या किडीला कोणते कीटकनाशकं फवारायचे, किती फवारायचे, त्याचे मार्केटमध्ये ब्रँड नेम काय आहे, इथपर्यंत माहिती ही तंत्रज्ञान आपल्याला उपलब्ध करून देत होतं. इथं हा शेतकऱ्यांसाठी साऱ्यात अडचणीचा ठरणारा मुद्दा होता.
बऱ्याच शेतकऱ्यांना असाही अनुभव होता की पीक विकलं की मग बाजारभाव होतो, ज्यावेळेस बाजारभाव असतो त्यावेळेस शेतकऱ्याकडं माल नसतो, धान्य नसतं विकायला, कारण शेतकऱ्याला भाव कधी वाढणार आहे त्याचा तेवढासा अंदाज नसायचा. तर आता जो डेटा उपलब्ध होतो आहे म्हणजे पीक पाणी असेल, बाकीच्या ज्या गोष्टी असतात सॅटेलाईटच्या माध्यमातून यील्ड एस्टिमेशन असेल, तर ही माहिती शेतकऱ्यांना आता हळूहळू उपलब्ध व्हायला लागली. यील्ड एस्टिमेशनमधून ह्या वर्षी कापसाचं किती उत्पादन होईल किंवा सोयाबीनचं किती उत्पादन होईल, मग मागणी किती आहे आणि मग मी माझं सोयाबीन कधी विकलं पाहिजे किंवा मी माझा कापूस कधी विकला पाहिजे, तर इथपर्यंत हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी आता हळूहळू उपलब्ध होते. घ्या पुढं. 4 गोष्टी एआयच्या माध्यमातून शेतीमध्ये होऊ शकतात. एक तर उत्पादनाची वाढ होऊ शकते, दुसरा खर्च कमी होतो, अचूक निर्णय म्हणजे बरेचदा चुकीचं कीटकनाशक फवारलं किंवा तणनाशक फवारलं तर शेतकऱ्यांचं अख्खं पीक जळून जाऊ शकतं, तर अशा ठिकाणी हे मदत करते. वेळेची बचत होते, म्हणजे ड्रोनसारखं तंत्रज्ञान असेल किंवा रोबोटिक्स असेल. हेच नाही तर सप्लाय चेनमध्ये, ज्याला ब्लॉकचेन म्हणतो आपण, की जे सप्लाय चेन सह्याद्री फार्म डेव्हलप करते, की मागणी म्हणजे उत्पादन झालेला माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचणं, याच्यासाठी पण ब्लॉकचेनच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. बाकी साऱ्या तंत्रज्ञानाला जशा मर्यादा असतात, तर याच्यातही थोड्याशा मर्यादा आहेत की शेतकऱ्यापर्यंत अजून ती माहिती पोहोचत नाही आहे. मगाशी मी जे महाविस्तार सांगितलं, तर आपल्या 1,52,00,000 शेतकरी आहेत महाराष्ट्रात, त्यातले सध्या 38 लाख शेतकरी महाविस्तार हे ॲप वापरतात. म्हणजे तसं मोठा आकडा आहे तो. इंटरनेटची समस्या ग्रामीण भागात आहे हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी किंवा ॲप वापरण्यासाठी, पण ते बऱ्यापैकी आता नेटवर्क आहे. काही गोष्टीला सुरुवातीला खर्च जास्त आहे, म्हणजे जसं आपण रोबोट म्हटलं किंवा ड्रोन म्हटलं, तर यासाठी वैयक्तिक शेतकरी करू शकत नाही. मग तिथं गट शेती असेल किंवा समूहाने असेल किंवा कस्टम हायरिंग सेंटर असेल, तर त्या माध्यमातून शेतकरी त्याच्यावर मात करू शकतो. आणि हे वापरण्याची जे प्रशिक्षण असतं, म्हणजे सोशल मीडियाचे इतर ॲप असतील तर ते बनवलेलेच असे असतात की ते वापरायला आवडतात. हे असे ॲप वापरणं थोडंसं किंवा अशा सेवा वापरणं थोडं कंटाळवाणं असतं, तर ते तिथपर्यंत पोहोचत नाहीत. मगाशी कोणीतरी मला वाटतं भगत सरांनी सांगितलं की ॲक्विजिशनची जी कॉस्ट आहे, त्याच प्रकारे येतो होतो की शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला थोडीशी अडचण जाते. म्हणजे आता हे जर आपण रोडमॅप पाहिला की 2025मध्ये कृषी विभागाचं महाविस्तार आलं, ड्रोनसाठी सबसिडी दिली जाते कृषी विभागामार्फत अगदी 50% म्हणजे 5 लाखापर्यंत, आणि कदाचित येणाऱ्या 5 किंवा 10 वर्षात हे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एकदम सहजासहजी उपलब्ध होऊन जाईल. अशा पद्धतीने कृषी विभागात चालू आहे. आणखीन एक मला असं सांगायला आवडेल, एआय इन ॲग्रिकल्चर हे पॉलिसी ठरवणारं किंवा अधिकृत शासनाने घोषित केलेलं महाराष्ट्र हे आपल्या देशातलं पहिलं राज्य आहे. एआयची पॉलिसी 2025 ते 29, आणि काही दिवसापूर्वी मुंबईला इंटरनॅशनल एआय फॉर ॲग्री असं एक कॉन्फरन्स झालं 2 दिवसाचं. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे लोक पण त्यासाठी उपस्थित होते. छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण शेतीमध्ये वापर सुरू करू शकतो. अगदी महाविस्तार एआय जरी वापरायला सुरू केलं तरी सल्ला मिळू शकतो, नियोजन होऊ शकतं शेतीचं. नियोजनासाठी काय काय करायचं, अगदी चार्टबॉट, त्यात एआय आधारित चार्टबॉट दिलेला आहे. आपले माती परीक्षणाचा अहवाल पण आपण त्यातून समजून घेऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपली शेतीसाठी उत्पन्न वाढवू शकतो. अशा पद्धतीने आहे. आता वेगवेगळे ॲप बनवणं किंवा आपण स्थानिक लेवलला काय करू शकतो, तर एक छोटंसं ती लिंक दिलेली ओपन होईल ती. हे खास शेवगाव तालुक्यासाठी किंवा शेवगावातल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही एक छोटंसं कॅल्क्युलेटर बनवलं होतं. आता इथं जर क्षेत्र टाकलं, अगदी गुंठ्यामध्ये टाकलं, पॉईंट म्हणजे समजा 1 एकर टाकलं, 0.40 हेक्टरमध्ये असं लिहिलं, विद्यापीठाचा डोस लिहिला, आणि काही दिवसापूर्वी म्हणजे अगदी 3 सायकल त्याच्या पूर्ण झालेल्या आहेत की प्रत्येक ग्रामपंचायतीला जमीन सुपीकता निर्देशांक असं कृषी विभागाने प्रत्येक गावाचे काढलेले आहेत. ती माहिती म्हणजे ज्याला आपण माती परीक्षणाचा अहवाल म्हणतो, तर ही थोडीशी माहिती भरली आणि हे बनवण्यासाठी अगदी 1ही रुपया खर्च आलेला नाही.
हे ब्लॉग स्पॉटवर दिलेलं आहे. ChatGPTच्या मदतीने याचा कोड लिहिला गेला. गुगल शीटमध्ये याची थोडक्यात आपण त्याला डेटाबेस म्हणू, तो तयार केला गेला आणि APIच्या मदतीने थोडंसं खाली घ्या, आता बाकी सांगत नाही मी. तालुका निवडा आणि कोणतं एक गाव निवडा, सुपिकता निर्देशांक तिथं खाली थोडंसं. तिथं ते डिस्प्ले झालं पहा, नत्र कमी, स्फुरत कमी, पालाश सर्वसाधारण. म्हणजे ह्या गावचा सर्वसाधारण निर्देशांक आहे. प्रत्येक वैयक्तिक शेतकऱ्याचे जरी त्याच्याकडे माती परीक्षण अहवाल नसला तर हा त्या गावचा सर्वसाधारण निर्देशांक आहे. आणि त्या मदतीने तो स्वतःच्या कापूस पिकासाठी कसं खत व्यवस्थापन करायचं हे ठरवू शकतो. म्हणजे कॉलेजचे मुलं होते मागाशी, तर AI वापरण्यासाठी खूप मोठं ॲप बनवणं, खूप मोठी सेवा तयार करणं असं काही नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनही आपण शेतकऱ्यांना मदत करू शकतो. म्हणजे हे झालं खतासाठी. कोणी याच्यासाठी की माझ्या तालुक्यात कापूस पिकाचं किती क्षेत्र आहे, गुगल अर्थ इंजिनच्या मदतीने, आणि त्याला थोडंसं ग्राउंड ट्रुथिंग करावं लागतं की माझ्या, आणि त्या वाढीचे स्टप्पेसुद्धा करतात, किती हेक्टर क्षेत्र आहे हे पण कळू शकतं. आणि एकदम म्हणजे मोफत, त्यासाठी एकही पैसा खर्च नाही. तर अशा पद्धतीने शेतीमध्ये याचा वापर होऊ शकतो. अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, पण आपण थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद सर.